हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोल्स थेरम. ओके, 12th स्टँडर्ड मध्ये अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये मीन व्हॅल्यूज थेरम आहे. त्यामध्ये दोन थेरम आपल्याला शिकायचे आहेत. त्यापैकी पहिला जो थेरम आहे तो आहे रोल्स थेरम. ओके, रोल्स थेरमचे स्टेटमेंट काय आहे? इफ y इज इक्वल टू f of x इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन ऑफ रियल व्हेरिएबल. ओके, देन तीन कंडिशन त्यांनी दिलेल्या आहे. फर्स्ट कंडिशन, the f of x is continuous on closed interval a to b. Second condition, the f of x is differentiable on open interval a to b. Third condition, f of a is equal to f of b. Then there exists the value of c belongs to open interval a to b such that f dash c is equal to 0. हा टोटल आपलं स्टेटमेंट आहे रोल्स थेरमचं. ठीक आहे, यावरचे जे न्यूमेरिकल आहे ते खूप सोपं आहे. ओके, पण महत्त्वाचं काय की याचे जे रोल्स थेरमचे जे जॉमेट्रिकल मीनिंग आहे, जे सिग्निफिकन्स आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स ऑफ रोल्स थेरम काय आहे? ठीक आहे, दिस इज कसे आहे आपला जो फंक्शन आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणतोय तो? फर्स्ट कंडिशन की f of x is continuous on closed interval a to b. ओके, याचा अर्थ असा आहे की आपलं जे फंक्शन आहे, मी फंक्शन कन्सिडर करतो f of x आणि त्याचे कर्व ड्रॉ करतो मी. ओके, दिस वन. ओके, हा कर्व जो आहे तो आपल्या फंक्शन जे आहे ज्याला आपण y f of x ने डिनोट केलेला आहे. ओके, आता तो काय म्हणतोय की आपला जो फंक्शन आहे हा कंटिन्यूअस पाहिजे a पासून b पर्यंत. ओके, मीन्स जर इथे x इज इक्वल टू a असेल आणि इथे x इज इक्वल टू जर b असेल, ओके, हा जो फंक्शन आहे टोटल कंप्लीटली कंटिन्यूअस आहे. x इज इक्वल टू a पासून तर x इज इक्वल टू b पर्यंत. ओके, इथे बघा कुठेही इथे इंटरप्शन नाही. कळते काय बोलायचं? ओके, देन त्यानंतर नेक्स्ट कंडिशन तो काय म्हणतोय आहे की सेकंड कंडिशन की आपलं जे फंक्शन आहे तो डिफरन्शिएबल पाहिजे ओपन इंटरवल a टू b. ठीक आहे, डिफरन्शिएबल म्हणजे आपल्या फंक्शन वरचे जे इक्वेशन त्यांनी गिव्हन दिलं असेल फंक्शनचं, तो फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे. म्हणजे त्यावरती तुम्हाला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करता आला पाहिजे आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून, ठीक आहे, तुम्ही जेव्हा व्हॅल्यूज पुट कराल, ओके, तर त्याच्या व्हॅल्यूज आहे त्या रियल व्हॅल्यूज पाहिजे. कुठल्याही पद्धतीची इमॅजिनरी किंवा इन्फिनिटी वगैरे अशा टर्म्स नाही. कळतंय? त्यामुळे सेकंड कंडिशन त्यांनी काय म्हटलं आहे की आपलं जे फंक्शन आहे ते डिफरन्शिएबल पाहिजे. म्हणजे त्यावरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून त्यावर तुम्ही जेव्हा तिथे व्हॅल्यू जे सबस्टिट्यूट कराल फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह अप्लाय केल्यानंतर तर मिळणारं जे आन्सर आहे ते रियल व्हॅल्यू पाहिजे. कुठली प्रकारची इमॅजिनरी किंवा इन्फिनिटी टर्म नको. ओके, ते बघ आता एक इश्यू आहे तिथे काय की फर्स्ट कंडिशन मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की f of x is continuous on closed interval a to b. म्हणजे a पासून तर b पर्यंतच्या प्रत्येक पॉइंट वरती आपलं फंक्शन कंटिन्यूअस पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या फंक्शन मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या फंक्शनवर लिमिट अप्लाय करा, बरोबर आहे, तर a पासून b पर्यंत कुठलीही पण व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली, ओके, तर तुम्हाला रियल व्हॅल्यूज मिळायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये a आणि b इन्क्लूड करायचे आहे. कळतंय? त्यामुळे त्यांनी फर्स्ट कंडिशन त्यांनी तिथे मेन्शन केलं. काय म्हटलं त्यांनी की f of x is continuous on closed interval a to b. ओके, म्हणजे a आणि b ह्या व्हॅल्यूज इन्क्लूड करून त्यांनी कंटिन्युएशन सांगितलं. ओके, रोल्स थेरमचे एम काय आहे की आपल्याला कर्व वरचा एक असा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे की त्या पॉइंट वरती जर तुम्ही टँजेंट ड्रॉ केली ती टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. अच्छा, त्याला काय बोलायचं? ओके, रोल्स थेरमचे एम काय बोललो आपण की कर्व वरचा आपल्याला एक असा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे की जर त्या पॉइंट वरती जर आपण टँजेंट ड्रॉ केली तर जी टँजेंट आहे ही एक्स ऍक्सिसला कशी असणार? पॅरलल. कळते का बोलायचं? म्हणजे आपल्याला या c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बाय युजिंग रोल्स थेरम. हा आपला रोल्स थेरमचा एम. मग आता सेकंड कंडिशन काय म्हणते आहे की f of x is differentiable on open interval a to b. मग आता ओपन इंटरवल a to b काय म्हटलं? ओपन इंटरवलचा अर्थ असा होतो की a आणि b ह्या व्हॅल्यूज एक्सक्लूड करून a आणि b च्या मधल्या व्हॅल्यूज यूज करायच्या. मग आता a आणि b ला एक्सक्लूड का बरं केलं? कारण की रोल्स थेरम काय म्हणतोय की आपल्याला तो पॉइंट काढायचा आहे ज्या पॉइंट वरची जी टँजेंट आहे ती एक्स ऍक्सिसला कशी असतात? पॅरलल. बरोबर आहे.
जर आपण ए आणि बी ला जर इन्क्लूड केलं तर हा ए आणि बी जर इन्क्लूड केलं तर ऑब्विसली मला सांगा ए मधनं कितीतरी टँजेंट निघतात आहे, कळते का बोलायला? खूप सारे टँजेंट निघाले. सेम हिअर बी मधनं पण खूप सारे टँजेंट निघणार आहे, बरोबर आहे. आणि सगळ्या टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत का? नाही. आपल्याला फक्त तो पॉइंट काढायचा आहे ज्या पॉइंट वरती टँजेंट एक्स ऍक्सिसला कशी असणार आहे? पॅरलल. लक्षात आलंय? त्यामुळे इथे आपण ए आणि बी ला एक्सक्लूड केलं, त्याला पकडलं नाही का बरं? कारण की ए आणि बी वरती खूप सारे टँजेंट निघतात, कारण की ते एंड पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. आणि खूप सारे टँजेंट असणार आहे, त्यामुळे ए आणि बी ला एक्सक्लूड केलं. रोल्स थेरम मध्ये सबस्टिट्यूशन त्यांनी करायला सांगितलं f dash c = 0. मग f dash c = 0 का बरं प्रूव्ह करायला सांगितलं? कारण की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा, तो काय म्हणतो आहे की या कर्ववरचा आपल्याला एक असा पॉइंट काढायचा आहे ज्या पॉइंट वरती जर तुम्ही टँजेंट ड्रॉ केली तर ती टँजेंट एक्स ऍक्सिसला कशी असेल? पॅरलल. ओके, कन्सिडर करतो की मी हा जो सी आहे, ठीक आहे, या सी वरनं जर मी टँजेंट ड्रॉ केली तर ही टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. मग सी कन्सिडर केला आपण कसं कन्सिडर, जर ही टँजेंट आणि एक्स ऍक्सिस जर पॅरलल असेल तर टँजेंटचा स्लोप किती असेल? 0, बरोबर. का बरं? कारण की एक्स ऍक्सिसचा स्लोप किती असते? 0. पण एक्स ऍक्सिसला पॅरलल टँजेंट आहे तर टँजेंटचा स्लोप किती असेल? 0, बरोबर. मग टँजेंटचा जर स्लोप 0 असेल तर टँजेंटवरच्या प्रत्येक पॉइंटचा स्लोप काय असेल? 0. मग प्रत्येक पॉइंटचा जर स्लोप 0 असेल तर या सी वरचे पण स्लोप किती असेल? 0, बरोबर आहे. म्हणून त्यांनी तिथे f dash c = काय पुट करायला सांगितलं आहे? 0. म्हणजे तुम्हाला तो पॉइंट फाइंड आउट करायचा आहे ज्या पॉइंट वरचा स्लोप किती असेल? 0 असेल. का बरं? कारण की जर या पॉइंट वरचा स्लोप जर 0 असेल तर या पॉइंट वरची टँजेंटचा स्लोप पण किती असेल? 0. म्हणजे जर या टँजेंटचा स्लोप जर 0 असेल तर ती टँजेंट एक्स ऍक्सिसला कशी असेल? पॅरलल. ओके, ते रिझन आहे f dash c = 0 पुट करण्याचे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? चेक द वेदर द गिवन फंक्शन सॅटिस्फाइड दी रोल्स थेरम और नॉट. ठीक आहे, म्हणजे आपला जो फंक्शन आहे हा रोल्स थेरमच्या ज्या 3 कंडिशन आहेत त्या 3 कंडिशन तो सॅटिस्फाइड करते की नाही ते फक्त एवढं आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, मग सगळ्यात आधी फर्स्ट कंडिशन त्यांनी काय म्हटलं होतं की आपलं फंक्शन कसं पाहिजे? कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल a to b. ओके, देन सेकंड कंडिशन काय होती की आपलं फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे ऑन ओपन इंटरवल a to b. एंड देन थर्ड कंडिशन f of a = f of b. जर या 3 कंडिशन जर आपलं फंक्शन सॅटिस्फाइड करत असेल, ओके, तर आपलं फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाइड करतो. ओके, आता चेक करू हा फंक्शन 3 कंडिशन सॅटिस्फाइड करतो की नाही. सोल्युशन मध्ये जे गिवन दिले ते ॲज इट इज लिहिले आहे. ओके, गिवन f of x = x² where x belongs to closed interval 2 to 3. ओके, आता फर्स्ट कंडिशन काय बोलतो आपण की आपलं फर्स्ट कंडिशन आहे की आपलं जे फंक्शन आहे ते कंटिन्युअस पाहिजे ऑन क्लोज इंटरवल 2 to 3. ओके, मग आता ते चेक कसं करायचं? तर व्यवस्थित लक्षात घ्या, जर आपण आपल्या फंक्शन वरती जर लिमिट अप्लाय केली, ओके, 2 पासून तर 3 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू घेऊ तर आपलं जे आन्सर आहे ते काय पाहिजे? रिअल व्हॅल्यू आन्सर पाहिजे. लक्षात आलं का बोलायचं? ओके, कुठल्याही प्रकारची इमॅजिनरी किंवा इन्फिनिटी अशी टर्म नको. मग आता जर क्लोज इंटरवलचा मीनिंग काय होतं की 2 आणि 3 तुम्हाला इन्क्लूड करायचे. ओके, जर तुम्ही x² वरती जर लिमिट अप्लाय केलं 2 घेऊन, ओके, म्हणजे x टेंड्स टू 2, जर इथे तुम्ही 2 पुट केलं 2 च्या स्क्वेअर किती होतं? 4. ओके, रिअल व्हॅल्यू आहे. ओके, सेम जर तुम्ही 3 पुट केलं तर किती मिळणार आहे? 9. म्हणजे तुमचे जे फंक्शनची जी लिमिट आहे ते 4 पासून तर 9 च्या मध्ये तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपलं फंक्शन जे आहे ते कसं आहे? कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल 2 to 3 पासून. कळते का बोलतं? जर लिमिट अप्लाय केल्यानंतर आन्सर जर इन्फिनिटी किंवा इमॅजिनरी टर्म मिळत असेल तर फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. ओके, पण लिमिट अप्लाय केल्यानंतर मीन्स x च्या ऐवजी मी जे 2 पासून तर सगळ्या व्हॅल्यूज 3 पर्यंतच्या. ओके, 2 पासून 3 पर्यंत म्हणजे 2, 2.1, 2.2. ओके, तर 3. ओके, तर सगळ्या व्हॅल्यूज जर मी इथे पुट केलं तर सगळ्या रिअल व्हॅल्यू तुम्हाला आन्सर मिळतात. बरोबर आहे. म्हणजे याच्या अर्थ आपला फंक्शन कसं आहे? कंटिन्युअस आहे. ओके, म्हणजे फर्स्ट कंडिशन काय
की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर काय आहे इज कंटिन्युअस आहे ओके ऑन क्लोज इंटरवल 2 to 3 देन सेकंड कंडिशन काय होतं की आपला फंक्शन कसा पाहिजे डिफरन्शिएबल पाहिजे ऑन ओपन इंटरवल a to b ओके मग आता ओपन इंटरवल म्हटलं तरी म्हणजे ओपन इंटरवल म्हणजे 2 आणि 3 इन्क्लूड करायचे नाही पण 2 आणि 3 च्या मधल्या व्हॅल्यूज आपल्याला चालतील ओके मग आता डिफरन्शिएबल डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून त्या व्हॅल्यूज पुट करणे ओके जर मी x² वरती जे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करत काय होतं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ x² 2x बरोबर आहे आणि मग 2x मध्ये 2 आणि 3 च्या जर मधल्या व्हॅल्यूज जर आपण पुट केल्या जे आन्सर आहे ते आपल्याला रिअल व्हॅल्यू मिळणार ओके म्हणजे आपलं जे फंक्शन आहे ते डिफरन्शिएबल बनणार ओके सेकंड कंडिशन f of x is equal to x square is काय आहे डिफरन्शिएबल आहे ओके ऑन ओपन इंटरवल 2 to 3 ओके म्हणजे 2 आणि 3 च्या व्हॅल्यूज एक्सक्लूड करायच्या 2 आणि 3 च्या मधल्या व्हॅल्यूज ओके देन थर्ड कंडिशन आपल्याला चेक करायची आहे थर्ड कंडिशन काय म्हणत होतं की f of a is equal to f of b पाहिजे बरोबर आहे मग f of a आणि f of b च्या ती व्हॅल्यू काढणे आहे ओके कंपेअर करा इथे डोमेन मध्ये इथे काय दिसत आहे a म्हणजे 2 आहे b म्हणजे 3 आहे कळते काय बोलतात ओके देन आता उसी लक्ष द्या 6 a is equal to 2 and b is equal to 3 ओके थर्ड कंडिशन काय होतं f of a काढा f of a कुठनं काढू आपण f of x करून पुन्हा फंक्शन ओके काय करतोय उसी लक्ष द्या मी रिप्लेस करतोय x ला by a in given function ओके काय करतोय असं लक्ष द्या आपल्या गिवन फंक्शन मध्ये ओके जिथे जिथे x आहे तिथे मी a पुट करतोय ओके म्हणजे आपल्याला काय मिळेल इथे the f of x च्या ऐवजी a पुट करायचं आहे a is equal to a square पण a ची व्हॅल्यू माहिती आहे a is equal to किती आहे 2 ओके is equal to 2 square and 2 square म्हणजे किती होतो is equal to 4 ओके ते त्यानंतर f of a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4 ओके आता f of b ची व्हॅल्यू काढायची आहे b is equal to 3 आहे ओके f of b कसं होतं आपण तर फंक्शन मध्ये जिथे x आहे तिथे b पुट करू ओके पुन्हा एकदा रिप्लेस x by b in function ओके आपल्या गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे त्याला आपण रिप्लेस करू b ने बरोबर म्हणजे काय मिळेल आपल्याला the f of b is equal to b square is equal to पण b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे b is equal to किती आहे 3 म्हणजे मी इथे पुट करतोय b च्या ऐवजी 3 ओके 3 स्क्वेअर मीन्स किती होतो 9 ओके आता चेक करा f of a ची व्हॅल्यू किती मिळाली 4 आणि f of b ची व्हॅल्यू किती मिळाली 9 ओके दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत डिफरंट ओके म्हणजे इथे लिहिले आहे therefore f of a is not equal to f of b ओके रोल्स थेरम काय म्हणतोय की आपला फंक्शन कसं पाहिजे कंटिन्युअस पाहिजे ऑन क्लोज इंटरवल आहे आपला फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे ऑन ओपन इंटरवल आहे थर्ड कंडिशन की f of a equal to f of b पाहिजे नाही ना आपल्याला दोघांची व्हॅल्यू कशी मिळाली वेगळी वेगळी मिळाली f of a 4 मिळाला f of b नाही मिळाला बरोबर आहे म्हणजे आपल्या फंक्शननी थर्ड कंडिशन सॅटिस्फाईड केली आहे मग याचा अर्थ काय याचा अर्थ आपला फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाईड करत नाही लक्षात आलं मग फायनल आन्सर तिथे लिहिले आहे therefore the function f of x is equal to x square where x belongs to close interval 2 to 3 does not satisfy the all condition of Rolle's theorem. ओके तर या वेळी आपल्याला चेक करायचं आहे की आपला फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाईड करतो की ओके देन नेक्स्ट उदाहरण आपल्याला बघायचं आहे की व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर दिस फंक्शन ओके क्या फंक्शन रोल्स थेरम व्हेरीफाईड करतो हे आपल्याला शो करायचं ओके
ओके, मग आता त्याकरिता काय करणार आहे, सेम आधी जे आपण 3 कंडिशन बघितल्या त्या 3 कंडिशन आपण आधी चेक करू. काय की फर्स्ट कंडिशन की आपलं फंक्शन कसं पाहिजे, कंटिन्यूअस ऑन क्लोज इंटरवल. ओके, देन सेकंड कंडिशन फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे ऑन ओपन इंटरवल अँड देन f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. जर या 3 कंडिशन जर तो सॅटिस्फाईड करत असेल तरच मग आपल्याला व्हेरीफाईड करता येईल. ओके, देन मग आधी चेक करू की आपला जो फंक्शन आहे f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 वेअर x बिलोंग्स टू क्लोज इंटरवल 0 टू 4 हा 3 कंडिशन रोल्स थेरमच्या 3 कंडिशन सॅटिस्फाईड करते की नाही हे आधी चेक करू. ओके, सोल्युशन मध्ये जे गिवन दिलं ते ऍज इट इज लिहिले आहे. ओके, मग आता फर्स्ट कंडिशन काय म्हणते की फंक्शन कंटिन्यूअस पाहिजे. ओके, मग आता हे अल्जेब्रिक इक्वेशन. ओके, आणि ते जेव्हा तुम्ही या फंक्शन वरती लिमिट अप्लाय कराल, ठीक आहे, 0 टू 4 कुठली पण व्हॅल्यू 0 किंवा 4. ओके, 0 0 नंतर 1 2 3 आणि 4 कुठल्याही व्हॅल्यूज घेऊन जर तुम्ही या फंक्शन वरती लिमिट अप्लाय केलं, ओके, तर तुम्हाला जे आन्सर आहे ते रिअल मिळणार. ओके, म्हणजे आपलं जे फंक्शन आहे ते कसं आहे, कंटिन्यूअस आहे. ओके, तर फर्स्ट कंडिशन तुम्हाला लिहिणे आहे तिथे, the f of x is equal to x square minus 4x plus 10 is continuous on close interval 0 to 4. Okay, then next condition, सेकंड कंडिशन काय होतं की फंक्शन कसं म्हणजे आपलं डिफरन्शिएबल म्हणजे जेव्हा तुम्ही फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा, ओके, मिळणाऱ्या आन्सर मध्ये मग ओपन इंटरवल a टू b म्हटलं होतं, म्हणजे 0 आणि 4 च्या मधल्या व्हॅल्यूज जर पुट केला तर आन्सर रिअल मिळाला पाहिजे. बरोबर आहे. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा जे अल्जेब्रिक फंक्शन आहे, ओके, लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल्स वगैरे, ठीक आहे, जनरल त्याचे जे आन्सर्स आहेत ते डिफरन्शिएबलच असतात. ठीक आहे, जे तुम्ही यावरती जे डेरिव्हेटिव्ह अप्लाय केले, ओके, आणि जर त्यामध्ये मग तुम्ही 0 आणि 4 च्या मधल्या व्हॅल्यूज जर पुट केला, ठीक आहे, मधल्या बघा कारण की ओपन इंटरवल म्हटलं म्हणजे 0 आणि 4 सोडून जर 0 आणि 4 च्या मधल्या म्हणजे 1 2 3 व्हॅल्यू जर पुट केलं याच्या डेरिव्हेटिव्ह वरती तर तुम्हाला रिअल व्हॅल्यूज मिळणार. ओके, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला तिथे लिहिणे आहे सेकंड f of x is equal to x square minus 4x plus 10 is काय आहे, डिफरन्शिएबल. ओके, पूर्ण लिहिणे आहे डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to 4. ओके, 0 आणि 4 एक्सक्लूड करू. डन. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन महत्त्वाची होती की f of a आणि f of b ची व्हॅल्यू इक्वल पाहिजे. ओके, म्हणजे आधी आपल्याला a आणि b माहिती पाहिजे, तर a आणि b म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज आहेत. ओके, इथे therefore a is equal to 0 b is equal to 4. ओके, देख आता आपल्याला f of a ची व्हॅल्यू काढायची आहे. f of a कसं काढू, f of x वर आपण x ला रिप्लेस करू a नी. ओके, रिप्लेस x by a in given function. गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करायचे आहे. हे गिवन फंक्शन म्हणजे आपल्याला काय मिळेल, f of a is equal to a square minus 4 into a plus 10. ओके, पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे a is equal to 0. इथे मी व्हॅल्यू पुट करतो आहे is equal to 0 square minus 4 into 0 plus 10 म्हणजे आन्सर मिळते आहे 10. यार आपलं f of a ची व्हॅल्यू. सिमिलर आता आपल्याला f of b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, f of b कितना काढू आपण, f of x वर आपण x ला रिप्लेस करू बाय b. ओके, रिप्लेस x by b in given function. आता गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण b पुट करू. म्हणजे आपल्याला मिळते आहे f of b is equal to b square minus 4 into b plus 10. पण b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, b is equal to किती आहे 4. ओके, व्हॅल्यू पुट करतो मी तिथे is equal to 4 square minus 4 into 4 plus 10 is equal to 4 square means 16 minus 4 into 4 16 plus 10 म्हणजे f of b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 10. ओके, चेक करा f of a ची व्हॅल्यू किती मिळाली
10. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती मिळाली 10. थर्ड कंडिशन काय म्हणत होतं की एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी पाहिजे. मग मिळालं ना, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 10 मिळाली आहे. ओके, म्हणजे थर्ड कंडिशन काय, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ओके, काय म्हटलं होतं, जर आपल्याला सी ची जर व्हॅल्यू काढायची असेल बाय युजिंग रोल्स थेरम, तर या तीन कंडिशन आधी सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. फर्स्ट कंडिशन काय की आपलं फंक्शन कंटिन्यूअस पाहिजे आहे, अल्जेब्रिक इक्वेशन आहे, डिफरन्शिएबल पाहिजे आहे आणि एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू इक्वल पाहिजे आहे. इथे लिहिले आहे देअरफॉर द गिवन फंक्शन is satisfy all condition of Rolle's theorem. ओके, मग आपलं जे फंक्शन आहे तो काय करतो आहे, रोल्स थेरमच्या तीनही कंडिशन सॅटिस्फाईड करतो. मग जर आपलं फंक्शन जर रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करत असेल तर मग त्याला व्हेरीफाईड करा. मग व्हेरीफाईड कसं करायचं, तर सी ची व्हॅल्यू काढून. ओके, म्हणजे आता आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची. मग रोल्स थेरम मध्ये शेवटी काय बोललं होतं की देयर एक्झिस्ट द रियल नंबर सी बिलोंग्स टू ओपन इंटरवल ए टू बी. म्हणजे तिथे सी ची अशी व्हॅल्यू एक्झिस्ट करते आहे जी ए आणि बी च्या मध्ये लाईज करते. बरोबर आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग त्यासाठी काही गिवन कंडिशन माहिती पाहिजे. त्यांनी सांगितलं शेवटी, त्यांनी काय म्हटलं, सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला एफ डॅश ची कंडिशन माहिती पाहिजे. ओके, मग एफ डॅश सी इज इक्वल टू 0 काढण्यासाठी आता एफ डॅश कसं काढायचं, तर आपण फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. ओके, आपलं फंक्शन आहे त्याला आपण डिफरन्शिएट करू. ओके, पुन्हा एकदा डिफरन्शिएट the given function with respect to x. ओके, काय करायचं आपल्याला, गिवन फंक्शनला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू x. ओके, म्हणजे काय मिळेल इथे आपल्याला, द डी बाय dx ऑफ एफ ऑफ x इज इक्वल टू डी बाय dx ऑफ, पूर्ण फंक्शन लिहितो आहे, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 10. एफ ऑफ एक्स वरती जेव्हा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो तर त्याला डिनोट करतो आपण एफ डॅश एक्स ने, इज इक्वल टू तीन टर्म्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. सेपरेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ट्वाइस एक्स मायनस 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. ओके, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 0. म्हणजे आपल्याला मिळते आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू ट्वाइस एक्स मायनस 4. पण आता रोल्स थेरम जो आहे तो सी च्या फॉर्म मध्ये आहे. ओके, तर आपण याला सी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. काय करू आपण, दुसरी लक्षात द्या, जो एक्स आहे त्याला सी ने रिप्लेस करू. ओके, रिप्लेस एक्स बाय सी. ओके, कुठे रिप्लेसमेंट करतो आपण, इन एफ डॅश एक्स. म्हणजे एफ डॅश एक्स मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे आपल्याला सी पुट करायचे. ओके, म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला, मग एफ डॅश सी इज इक्वल टू ट्वाइस सी मायनस 4. डन, दे. आता त्यांनी काय म्हटलं होतं, सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला सी ची व्हॅल्यू तेव्हाच मिळेल जेव्हा एफ डॅश सी इज इक्वल टू किती पुट करणे आपल्याला 0. म्हणजे आपल्याला आता एफ डॅश सी च्या ऐवजी काय पुट करणे आहे 0. ओके, पुट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. म्हणजे काय मिळेल इथे आपल्याला, देअरफॉर 0 इज इक्वल टू ट्वाइस सी मायनस 4. मायनस 4 इकडे येतात, प्लस होईल आहे 4 इज इक्वल टू ट्वाइस सी. म्हणजे तुम्ही इथे भाग देतो आहे, म्हणजे देअरफॉर सी इज इक्वल टू किती मिळते आहे 4. म्हणजे आपली सी ची व्हॅल्यू जर तुम्ही जर चेक कराल, जी सी इज इक्वल टू 2 मिळालं आहे ते बिलॉंग्स करते आहे. ओके, ओपन इंटरवल 0 टू 4 च्या. म्हणजे सी ची जी तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आहे सी इज इक्वल टू 2 ते 0 आणि 4 च्या मध्ये आहे. लक्षात आलं का आपल्याला, म्हणजे याचा अर्थ जे कंडिशन्स त्यांनी आपल्याला सांगितलं रोल्स थेरमच्या त्या सॅटिस्फाईड होत आहे आणि सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर जी सी ची व्हॅल्यू मिळाली आहे ती 0 आणि 4 च्या मध्ये मिळते. म्हणजे आपल्याला व्हेरीफाईड पण झालं. ओके, तर यावेळी आपल्याला रोल्स थेरम व्हेरीफाईड करायचं.
ओके नेक्स्ट इमेज बघू आपण व्हेरीफाईड रोल्स थेरम फॉर f of x is equal to sin x plus cos x plus 5 where x belongs to closed interval 0 to twice pi. बघ आता हा फंक्शन रोल्स थेरम व्हेरीफाईड करते की नाही ते चेक करू. त्यासाठी आधी आपल्याला चेक करणार आहे की रोल्स थेरमच्या तीन कंडिशन सॅटिस्फाईड करतो. ओके देख सगळ्यात आधी जे गिवन फंक्शन त्याने दिलं ते ॲज इट इज लिहिले आहे. ओके गिवन आता फर्स्ट कंडिशन काय म्हणते की आपला फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस पाहिजे. ओके ऑन क्लोज इंटरवल 0 to 2 पाय. म्हणजे आपला फंक्शन मध्ये जर तुम्ही लिमिट अप्लाय केली 0 पासून तर 2 पाय पर्यंत कुठल्याही व्हॅल्यूज जे आन्सर आहे ते रिअल व्हॅल्यूज पाहिजे. लक्षात आलं का? इमॅजिनरी किंवा इन्फिनिटी वगैरे टाकू नको. मग आता इथे चेक करा sin x cos x 5 ठीक आहे सिंपल फंक्शन आहे. तुम्ही sin x वरती लिमिट अप्लाय करा. ओके रिअल व्हॅल्यू मिळणार आहे. cos x वरती पण जेव्हा लिमिट अप्लाय कराल 0 to 2 पाय घेऊन कुठल्याही व्हॅल्यूज तरी रिअल व्हॅल्यू मिळणार. ओके 5 कॉन्स्टंट ॲज इट इज. ओके म्हणजे आपलं जे फंक्शन आहे ते रिअल व्हॅल्यू गिवन करेल लिमिट अप्लाय केल्यानंतर. म्हणजे आपलं फंक्शन कसं आहे कंटिन्युअस आहे. ओके फर्स्ट कंडिशन काय की f of x is equal to sin x plus cos x plus 5 is continuous पूर्ण लिहिलं आहे. ओके ऑन क्लोज इंटरवल 0 to 2 पाय. सेकंड कंडिशन काय म्हणतात की डिफरन्शिएबल पाहिजे. ओके ऑन ओपन इंटरवल 0 to 2 पाय. बघ आता डिफरन्शिएबल म्हणजे जेव्हा तुम्ही या फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा तर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin काय आहे cos डेरिव्हेटिव्ह ऑफ cos minus sin 5 0 मिळेल. ओके म्हणजे इथे cos आणि मायनस sin मिळेल. आणि मग त्यानंतर 0 आणि 2 पायच्या मधल्या व्हॅल्यू जर तुम्ही पुट केला cos आणि sin मध्ये तर आन्सर इन्फिनिटी किंवा इमॅजिनरी नको मिळणार पण नाही. जर तुम्ही जे sin आणि cos चे टेबल्स बघितले तर स्टँडर्ड अँगल्स वरती ठीक आहे कुठलीही व्हॅल्यू इमॅजिनरी किंवा इन्फिनिटी बरोबर आहे. म्हणजे आपलं फंक्शन कसं आहे डिफरन्शिएबल आहे. ओके सेकंड कंडिशन f of x is equal to sin x plus cos x plus 5 is काय आहे डिफरन्शिएबल आहे पूर्ण लिहिलेले ऑन ओपन इंटरवल 0 to 2 पाय. दोन कंडिशन आपण चेक केले. थर्ड कंडिशन काय म्हणतात आणि की f of a is equal to f of b म्हणजे f of a आणि f of b ची व्हॅल्यू सेम पाहिजे. आता a म्हणजे 0 आहे b म्हणजे 2 पाय आहे. ओके since a is equal to 0 and b is equal to 2 पाय. मग आता आपल्याला f of a ची व्हॅल्यू काढणे आहे. f of a ची व्हॅल्यू f of x वरून काढू आपण. काय करू आपण x ला रिप्लेस करू a नी. ओके रिप्लेस x by a in f of x. f of x मध्ये म्हणजे गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला a पुट करणे आहे. ओके म्हणजे काय मिळेल इथे आपल्याला f of a is equal to sin a plus cos a plus 5. पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. a is equal to किती आहे 0 इथे पुट करा म्हणजे मिळते आहे is equal to sin 0 plus cos 0 plus 5 as it is. मग is equal to sin 0 means 0 plus cos 0 means 1 plus 5 म्हणजे आन्सर मिळते आहे f of a is equal to 6. ओके सिमिलरली जसं आपण f of a काढलं सिमिलरली आपल्याला f of b काढणे आहे. ओके काय करू आपण पुन्हा f of b f of x वरून काढू. आपण x ला रिप्लेस करू b नी. ओके रिप्लेस x by b in f of x in given function. आता गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण b पुट करू. जिथे जिथे x आहे तिथे b पुट करू म्हणजे आपल्याला मिळते आहे f of b is equal to sin b plus cos b plus 5 as it is. पण b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे b is equal to twice pi. ओके उत्तर इथे is equal to sin twice pi plus cos twice pi plus 5 is equal to sin twice pi means 360. ओके sin twice pi ची व्हॅल्यू किती आहे 0 plus cos twice pi ची व्हॅल्यू 1 plus 5 म्हणजे f of b ची व्हॅल्यू मिळते आहे 6.
आता जर तुम्ही चेक कराल एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 6 मिळाली, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू पण 6 मिळाली आहे, बरोबर आहे. म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू कशी आहे, सेम इक्वल आहे. ओके, म्हणजे तो थर्ड कंडिशन सॅटिस्फाईड करते आहे रोल्स थेरमची. ओके, therefore third condition, the f of a is equal to f of b. ओके, मग एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ह्या दोन्ही इक्वल जर आहे व्हॅल्यूज, ओके, त्याच्या आता रोल्स थेरमच्या जो तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करतोय म्हणजे ते लिहिणे आहे. therefore the given function is satisfy all condition of रोल्स थेरम. मग आता जर आपलं फंक्शन रोल्स थेरमच्या जर तिन्ही कंडिशन जर तो सॅटिस्फाईड करत असेल तर मग त्याला व्हेरीफाईड करायचं. व्हेरीफाईड कसं करायचं आहे, तर सी ची व्हॅल्यू काढायची आहे आणि शो करायचं आहे की सी ची जी व्हॅल्यू आहे ती 0 आणि पाईच्या मध्ये आहे. ओके, मग आता काय म्हटलं, तरी सी ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तरी लास्ट सेंटेन्स रोल्स थेरममध्ये लास्ट सेंटेन्स काय म्हटलं होतं, ओके, सच दॅट okay c belongs to open interval a to b, okay, such that f dash c is equal to 0. म्हणजे f dash c is equal to 0 पुट करून तुम्हाला c ची व्हॅल्यू काढायची. ओके, मग आता f dash c कसं काढू, तर f dash x, f dash x आपण f of x वरून काढतो. ओके, म्हणजे f of x वरून f dash x कसं काढू आपण, तर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. ओके, मी याला डिफरन्शिएट करतो आहे. ओके, डिफरन्शिएट differentiate the given function with respect to x. मग आता गिवन फंक्शन वर तुम्ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय करता, d by dx of f of x is equal to d by dx of sin x plus cos x plus phi. Derivative of f of x means f dash x is equal to, here derivative of sin x cos x plus derivative of cos x minus sin x, म्हणजे plus minus 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 sin x plus derivative of phi 0. ओके, म्हणजे मिळते आहे f dash x is equal to cos x minus sin x. पण रोल्स थेरम काय म्हणतोय की f dash c equal to 0 पुट करणार आहे. म्हणजे f dash x ला f dash c मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे आपण x ला रिप्लेस करू c. ओके, रिप्लेस x by c in f dash x. f dash x मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण c पुट करू. f dash x आहे म्हणजे काय मिळेल आपल्याला, therefore f dash c is equal to cos c minus sin c. ओके, मग f dash c is equal to 0 पुट करा, रोल्स थेरम स्वतः सांगतोय. ओके, तिथे पुट करा, पुट f dash c is equal to 0, therefore इथे 0 मिळेल आहे. 0 is equal to cos of c minus sin c. ओके, बघा इथे cos c minus sin c काय करणार आहे, इथे आपल्याला आता मायनस sin c इकडे काय आहे प्लस. ओके, म्हणजे इथे काय होते आहे, the sin c is equal to cos of c. ओके, मग आता sin c is equal to cos of c काय करणार, पुन्हा व्यवस्थित लक्ष द्या. इथे sin आहे, इकडे cos आहे, याच्यामध्ये cos ला sin मध्ये कन्वर्ट करणार. ओके, म्हणजे काय मिळेल आपल्याला इथे इज इक्वल टू cos ला sin मध्ये कन्वर्ट करतात. हो, ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन आहे. काय करतो असे लक्षात द्या, cos c च्या ऐवजी मी लिहू शकतो आहे sin pi/2 minus c. ओके, and here इकडे काय होतं sin c. करते काय केलं तर sin c is equal to cos of c होतं, इकडे sin होतं, इकडे cos होतं, मी cos ला sin मध्ये कन्वर्ट केलं. काय केलं मी cos c च्या ऐवजी लिहू शकतो मी sin pi/2 minus c. ओके, नंतर मग आता इथे लक्षात द्या sin c is equal to sin हा अँगल आहे. ओके, म्हणजे जिथे sin अँगल काय असेल ऍक्च्युअली लॉ ऑफ इक्वालिटी यूज होत आहे.
तर याचा अर्थ काय होतो आहे देअरफॉर सी इज इक्वल टू π/2 मायनस सी होतो. ओके आता हा मायनस सी इकडे काय आला प्लस म्हणजे सी प्लस सी इज इक्वल टू π/2 आणि सी प्लस सी इज इक्वल टू किती होतो ट्वाइस सी. ओके ट्वाइस सी इज इक्वल टू π/2 टू मल्टिप्लिकेशन होतं की डिव्हिजन देअरफॉर सी इज इक्वल टू किती म्हटलं आहे π/4. ओके आता जर तुम्ही चेक कराल जी तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळाली आहे सी इज इक्वल टू π/4 ही व्हॅल्यू बिलॉंग्स करते आहे ओपन इंटरवल 0 to 2π. ठीक आहे म्हणजे सी ची जी व्हॅल्यू मिळाली π/4 ही 0 आणि 360 यांच्यामध्ये आहे. हो π/4 मीन्स किती होतं 45 डिग्री. ओके ही 0 आणि π/4 च्या मध्ये आहे.